कोकण बँकेचे ज्येष्ठ कर्मचारी फिरोज मालीम यांनी तब्बल 37 वर्षाची प्रामाणिक, निष्ठावान आणि समर्पित सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती स्वीकारली। यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी कोकण बँक रत्नागिरीचे शाखा व्यवस्थापक अख्तर काझी, नासिर सांगळे, संगमेश्वर शाखेचे व्यवस्थापक गणेश कासार, आरडीसी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप माने, कोकण बँकेचे माजी संचालक जावेद मुजावर, पत्रकार व उद्योजक अब्रार मुजावर, माजी नगरसेवक कबीर कादरी, सफा गोटे, रईसा खडस, माजी नगरसेवक शमशुद्दीन सनगे, रोहिणी लाड तसेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात फिरोज मालीम यांच्या 37 वर्षाच्या सेवा काळातील प्रामाणिकपणा, कर्तव्य दक्षता, ग्राहकांशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि संस्थेप्रती असलेली निष्ठा यांचा विशेष गौरव केला। त्यांच्या कार्याचा आदर्श घेत पुढील पिढीनेही सेवाभाव जपावा असे मत अनेकांनी व्यक्त केले। यावेळी फिरोज मालीम यांनी आपल्या सेवा काळातील आठवणींना उजाळा देत सहकारी, अधिकारी आणि ग्राहकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। निवृत्तीनंतरही समाजकार्य आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये सक्रिय राहण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या समारंभाच्या शेवटी उपस्थितांनी फिरोज मालीम यांना निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या। आपण सर्वजण एका अतिशय आदरणीय व्यक्तीच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने येथे एकत्र आलो आहोत। सेवानिवृत्ती म्हणजे फक्त नोकरीचा शेवट नसतो, तर आयुष्यातील एक नवीन, शांत आणि आनंददायी प्रवासाची सुरुवात असते। तर आपण अनेक वर्ष कोकण बँकेत अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि मेहनतीने सेवा केली, पण आपल्या कामापेक्षाही लोकांना कायम आठवणीत राहील ती आपल्या शांत स्वभावाची, नम्र वागणुकीची, प्रेमळ व्यक्तिमत्वाची आणि प्रत्येकाला दिलेल्या आदराची। असे म्हणतात की माणूस काय बोलला किंवा काय केलं हे लोक कदाचित विसरतील, पण त्याने आपल्याला कशी वागणूक दिली हे कधीच विसरत नाही। तर आपण नेहमी प्रत्येकाला सन्मान, आपुलकी आणि जिव्हाळ्याची भावना दिली, ही आयुष्याची सर्वात मोठी कमाई आहे। मी पाहिले आणि ऐकले सुद्धा आहे की आपण गरिबांना आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे। आज मला एक खास गोष्ट सांगायची आहे की आम्ही दोघे एकमेकांच्या नात्याने साडू लागतो। मी कोकण रेल्वेमध्ये काम करत आहे आणि तुम्ही कोकण बँकेत सेवा दिली। आपली कार्यक्षेत्र वेगवेगळी असली तरी आपण दोघांनीही अभिमानाने कोकणची सेवा केली। आपली कामे वेगळी होती, पण प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभाव ही मूल्य मात्र सारखीच होती। हा सुंदर कोकणचा धागा आपल्या नात्याला अधिक घट्ट आणि खास बनवतो। साहेबांची कार्यस्थळ केवळ कार्यालय राहिले नाही, तर एका कुटुंबासारखे बनले। त्यांनी असे वातावरण निर्माण केले जिथे प्रत्येकाला आपले महत्त्व जाणवले आणि प्रत्येक जण प्रेरित झाला। निवृत्ती म्हणजे एका अध्यायाचा शेवट असला तरी तो एका नव्या आणि सुंदर प्रवासाची सुरुवात देखील आहे। आज आपण आपल्या नोकरीतून निवृत्त होत आहात, पण आमच्या मनातून तुम्ही निवृत्त होत नाही आहात। आपला साधेपणा, आपला उत्तम स्वभाव आणि आपले सुंदर व्यक्तिमत्व आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील। आमच्या संपूर्ण परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार। आपल्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद, शांती आणि भरभरून सुख लाभो ही ईश्वर आणि अल्लाकडे प्रार्थना आता दुआ करतो। तर आपल्या सेवानिवृत्तीबद्दल मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आपल्या आयुष्याच्या या नव्या प्रवासाची खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद, शुक्रिया। लोग उम्र से नहीं अपने कर्मों से बड़े होते हैं, कुछ रिश्ते नाम से नहीं अपने अपनापन से बड़े होते हैं। मंजिलें बदल जाती है, सफर कभी नहीं बदलता। ऐसे ही इंसान रिटायर होते हैं पर दिलों में बस जाते हैं। सेवा संपली नाही, स्वरूप बदलले आहे, कारण प्रेरणादायी माणसे कधीच निवृत्त होत नाही।
बस अस्सलाम वालेकुम. त्यांच्यात माझ्या कधी ते कर्मचारी वरिष्ठ म्हणून कधी पुन्हा मिळालं आणि वास्तविक